नजीकच्या बागेत. वेडी आहेस घेऊबाई, राधाबाई मान वर उचलून म्हणाल्या. अगं प्रत्येक वेळी असं थोडंच होतं, काहीतरीच तुझं बोलणं. मग कुणीच काही बोललं नाही. सायंकाळ झाली होती. बागेत पडलेली सोनेरी किरणं आता झाडांच्या शेंड्यांवर विसावली होती. पाहता पाहता ती तिथूनही उठली, दूर कुठेतरी निघून गेली. बागेतून हवेलीत परतताना राधाबाई हलक्यात म्हणाल्या, चला सूर्य बुडाला, अंधार पडायला लागला. वेळ झाली की दिवस मावळायचाच. कुणी अडवू म्हटल्यानं तो थोडाच थांबणार आहे. दिवे लावावेत आणि प्रार्थना करावी एवढंच आपलं काम. गुजरातेत पेशव्यांचा दाभाड्यांची झगडा चालू होता. मराठी दौलतीचे पेशवे आणि सेनापती एकमेकांसमोर दंड थोपटून उभे होते. तिथल्या झटापटीच्या बातम्या रोज पुण्यात येऊन आदळत होत्या. दोन्ही प्रतिस्पर्धी मातब्बर होते. त्यामुळे रोज येणारा जासूद कोणतं बातमीपत्र घेऊन येईल ते सांगता येत नव्हतं. पुण्यात सरदारांच्या वाड्यातून आणि शिलेदारांच्या घरातून हीच चर्चा चालू होती. वाड्यातले आणि घरातले करते तरुण पुरुष सारे मोहिमेवर गेले होते. पेशव्यांच्या शनिवारच्या हवेलीत राऊस्वामींचे चिरंजीव नानासाहेब अंबाजीपंत पुरंदऱ्यांबरोबर दौलतीची किरकोळ कामं उरकीत होते. पण सारं लक्ष गुजरातेकडे लागलेलं असायचं. राधाबाई हवेलीत राहायला आल्यापासून हवेलीतला खाजगीकडला नित्यक्रम व्यवस्थित चालू झाला होता. सकाळी प्रहर दिवसाला त्यांच्या सुनबाई काशीबाई, नातू नानासाहेब आणि इतर मंडळी त्यांच्या नमस्काराला येत असत. त्याच वेळी घरगुती गोष्टींचा फरशाही होत होता. हवेलीत मारुती जन्माचा छोटासा समारंभ झाला. त्या दिवशी काशीबाई नेहमीपेक्षा लवकर आटोपून राधाबाईंच्या दालनात नमस्काराला आल्या होत्या. इतर मंडळींबरोबर काशीबाई नमस्कार करून परतत असताना राधाबाई म्हणाल्या, सुनबाई तुम्ही अंमल थांबा. हनुमानाचा प्रसाद आम्ही स्वतः तुम्हाला देणार आहोत, तो घेऊन मग जा. काशीबाई उमजल्या. सासूबाईंना सुनेशी काही खाजगी बोलायचं होतं. दालनात त्या दोघीच राहिल्यानंतर उद्यानच काशीबाई म्हणाल्या, काही आज्ञा असली तर सांगावी. राधाबाई दर्भासनावर बसल्या होत्या. नमस्काराच्या माणसांसाठी भिंतीला लागून ओळीनं पाट मांडलेले होते. त्या पाटांकडे हात करून त्या म्हणाल्या, तुम्ही तिथे बसा, आम्हाला काही महत्वाच्या बाबतीत तुमचा सल्ला घ्यायचा आहे. काशीबाईंनी नजर उचलून आपल्या सासूबाईंकडे पाहिलं. सुनेकडून त्यांनी आजपावे तो कधी सल्ला घेतला नव्हता. आत्ताच सल्ला घ्यावा अशी काही नवीन गोष्ट घडलेली काशीबाईंना आठवेना. खाली मान घालून त्या समोरच्या पाटावर बसल्या. राऊंनी ही नवीन हवेली उभी केली, त्याच्या सुनबाई तुम्ही मालकीण आहात. राधाबाई थोड्या रुक्ष आवाजात बोलत होत्या. तुम्ही जबाबदारीनं वागायला हवं. काशीबाई एकदम गोंधळल्या. आपलं काय चुकलं ते त्यांच्या लक्षात येईना. सासूबाईंसमोर मान वर करून काही विचारण्याचा धीरही त्यांना होईना. त्या गप्प बसून राहिल्या. आम्ही काय आज आहोत आणि उद्या नाही. क्षणभर थांबून राधाबाई पुढे म्हणाल्या, पण हा गाडा तुम्हालाच पुढे रेटायचा आहे. आज इतकी वर्ष तुम्ही आमच्या नजरेसमोर वागत आहात, पण ही नवीन हवेली झाल्यापासून तुमच्या वागण्यात फरक पडला आहे. काही चुकलं असेल तर आज्ञा करावी. काशीबाईंच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले. पेशव्यांच्या स्त्रीनं कुणाबरोबर बोलावं आणि कसं बोलावं याचे काही रिवाज आहेत, ते लक्षात घेऊन तुम्ही वागायला हवं. उदाहरणानं आज्ञा झाली तर आम्ही सुधारू. वडिलांच्या शिवाय आम्हाला आज्ञा तरी दुसरं कोण करणार आहे. सुनबाई, या गोड बोलण्यानं आम्ही फसणार नाही. एकाएकी राधाबाईंचा स्वर कडक झाला. आणि तुम्हाला माहित नसलं तर उदाहरणाचा उपयोग. तुम्हाला काय आणि नानाला काय. असं वाटतं की सारा कारभार मुखत्यारीनं करावा. आमची अडगळ वाटू लागली तुम्हाला. काशीबाईंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. काही न बोलता ओठ घट्ट मिटून खाली पाहत त्या बसून राहिल्या. काही वेळ तसाच गेला. शेजारच्या टिपाईवर वाळ्याचा छोटा पंखा होता. तो उचलून त्यानं वारा घेत राधाबाई नंतर म्हणाल्या, सासवडच्या अत्र्यांची कुणी भानुमती म्हणून बाई तुम्हाला येऊन गुपचूप भेटली असं आमच्या कानावर आलं, खरं काय? काशीबाईंच्या मनावरचं दडपण एकदम कमी झालं. निश्वास टाकून त्या म्हणाल्या, खरं आहे ते, पण वास्तुशांतीच्या समारंभामुळे हवेलीतल्या चौक्या पहाऱ्यांचा बंदोबस्त थोडा ढिला झाला होता. त्यामुळे त्या बाई थेट आमच्यापर्यंत येऊन पोहोचल्या. आम्ही त्यांना बोलावलं नव्हतं. त्या तुमच्या बाळपणीच्या मैत्रीण होत्या ना? होय. वडिलांच्या आज्ञेनंच त्या सासवडच्या वाड्यावर येत होत्या. पण त्यावेळी तुम्ही पोर होता. आता पेशवीण झाल्या आहात. पेशव्यांनी गरिबावर कृपा करावी, वाटल्यास पै पैशानं मदत करावी, पण बरोबरीच्या नात्यानं त्यांना जवळ करू नये. लहानपणी एकत्र खेळलात त्याची मोठेपणी आठवण देऊन त्यांना आपल्याशी लगट करू द्यायची नसते. आपल्यापेक्षा कमी दर्जाचे लोक आपल्या नजरेच्या धाकात हवेत. आमचं चुकलं. पुन्हा आम्ही आज्ञा लक्षात ठेवून वागू. पण राधाबाईंचं समाधान एवढ्याने होण्याजोगं नव्हतं. त्यांच्या मनात दुसरीच गोष्ट घोळत होती. सुनबाईंच्या मनाचा थांग लावण्यासाठी त्यांनी किरकोळ गोष्टीनं विषयाला हात घातला होता. लाल आलवणात त्यांचं सारं अंग लपेटलेलं होतं. फक्त गोल गोरा चेहरा आणि भुंडे कोपरापर्यंत हात एवढेच उघडे होते. सुनबाईंच्या अंगावर हिरवा शालू होता. हातात हिऱ्यांची कंकणं होती. गळ्यात पाचूच्या मोठ्या पदकाची माळ मंगळसूत्राबरोबर शोभत होती. गोऱ्या कपाळावर घामाचे बिंदू जमले होते. नाजूक पातळ ओठ कोरडे पडले होते. सुनबाई, मृत्युंजयाच्या देवालयात अभिषेक करायला तुम्ही परवानगी दिलीत असं आमच्या कानावर आलं, ते खरं का? राधाबाईंनी आपले घारे डोळे सुनबाईंवर रोखले होते.
वडील कोथरूडच्या बागेतल्या मृत्युंजयाच्या देवालयाबद्दल विचारित असले तर आम्ही तशी परवानगी दिली आहे. काही चुकलं का त्यात? कोणी परवानगी मागितली होती? आपल्या कृष्णंभट कर्व्यांच्या मार्फत मृत्युंजयाचा पुजारी ती परवानगी मागत होता. देवाच्या अभिषेकाला या दौलतीत तरी कोणाची परवानगी लागत नाही सुनबाई. मग पुजाऱ्यानं परवानगी विचारायचं कारण काय? कारण कारण अभिषेक करणारा यजमान आपल्या धर्माचा नव्हता. आम्ही चौकशी केली. कुणी यवनी मृत्युंजयाला अभिषेक करणार होती. पेशव्यांच्या परवानगीशिवाय यवनाचा अभिषेक स्वीकारता येत नाही म्हणून पुजारी आमच्यापर्यंत आला आणि तुम्ही परवानगी दिलीत. होय, देवाच्या अभिषेकाला आम्ही मना तरी कसे करणार? पण आजच मृत्युंजयाला अभिषेक करायचं कारण काय होतं त्या यवनीला? एवढी तरी चौकशी केलीत का? होय, ती चौकशी आम्ही केली. इकडून गुजरातच्या स्वारीहून सुखरूप परत येणं व्हावं म्हणून ती बाई मृत्युंजयाला अभिषेक करणार होती. राऊ सुखरूप परत यावेत असं खुद्द तुम्हाला वाटत नाही? हे काय विचारणं झालं? मग तुम्ही आम्ही एवढे इथं जिवंत असताना एका यवनीनं राहून करता देवाला अभिषेक करावा यात तुम्हाला काही गैर कसं दिसलं नाही? पेशव्यांच्या सुखदुःखाची काळजी आम्हाला असावी की त्यांनी फेकलेला एखादा तुकडा चघळणाऱ्या नाचणारणीला असावी याची पर्वाही तुम्ही केलेली दिसत नाही. राऊ मोहिमेवर गेले की एरवी दौलतीतल्या प्रत्येक देवळात अभिषेक अनुष्ठानं होतात. पण यावेळी झगडा आपापसातला आहे म्हणून आम्हीच हे उपचार कोणाला करू दिले नाहीत आणि तुम्ही मात्र विचार न करता आणि तेही एका यवनीला. राधाबाई बोलता बोलता गप्प झाल्या. त्यांनी हातातला पंखा तिपाईवर ठेवला. शेजारची जपाची माळ होती ती उचलून त्या भरभर एक एक मणी ओढू लागल्या. काशीबाईंना उघडल्यासारखं झालं. आपल्या पतीच्या कल्याणासाठी देवाला अभिषेक करणाऱ्याला परवानगी देताना आपलं काही चुकलं असं अजून त्यांना वाटत नव्हतं. पण सासूबाईंच्या पुढे त्यांना बोलताही येत नव्हतं. त्या तशाच बसून राहिल्या. थोडा वेळ तसाच गेला. मग राधाबाईंनी जपाची माळ आपल्या कपाळाला लावून बाजूला ठेवली. शांत आवाजात त्या म्हणाल्या, सुनबाई, तुम्ही अभिषेकाची दिलेली परवानगी आम्ही वाड्याच्या कारभाऱ्यांना सांगून मना केली आहे. हे तुम्हाला आमच्याकडून कळावं म्हणून तुम्हाला आता आम्ही थांबायला सांगितलं होतं. शिवाय पेशव्यांच्या तर्फे मृत्युंजयाला आज पौर्णिमेच्या दिवशी राऊसाठी अभिषेक करायला आम्ही सूचना दिल्या आहेत. 3रा प्रहर उलटला म्हणजे देवदर्शनाला आम्ही कोथरूडच्या बागेत जाणार आहोत. तुम्हीही आमच्याबरोबर यायचं आहे. तुमचा मेणा तयार ठेवायला आम्ही बापूजी श्रीपंतांना सांगितलं आहे. राधाबाईंना पुन्हा नमस्कार करून काशीबाई आपल्या दालनात परतल्या. येसूदासी त्यांची वाट पाहत ताटकळत बसली होती. आपल्या मालकिनीला पाहताच तिनं माहिती दिली. धाकटे धनी आपली 2दा चौकशी करून गेले. आपण येताच मला वर्दी द्यायची आज्ञा झाली आहे. चिरंजीव आले होते का? गळ्यातली पाचूची माळ काढून बाजूला ठेवीत दमलेल्या स्वरात त्यांनी चौकशी केली. होय बाईसाहेब. मग त्यांना सांगा आम्ही आत्ता कामात आहोत. पुन्हा आम्ही निरोप पाठवू तेव्हा भेटीला यावं. येसूला नवल वाटलं. घटकेला चिरंजीवांची चौकशी करणारी तिची मालकीण यावेळी त्यांना भेटायला तयार नव्हती. पण काही न बोलता ती दालनातून बाहेर निघाली. आणखी एक काम कर. येसूला थांबवीत काशीबाई म्हणाल्या, बापूजी श्रीपंतांना आमचा निरोप सांग. म्हणावं आमची प्रकृती तितकीशी बरी नाही. आम्ही आज कुठे बाहेर जाणार नाही. आमचा मेणा तयार ठेवू नये. दुपारी फडावरून चिरंजीव नानासाहेब सरळ काशीबाईंच्याकडे आले. दासीनं साशंक मनानच वर्दी आत पोहोचवली. काशीबाईंच्या मनातली खळबळ पुष्कळशी शांत झाली होती. त्यांनी चिरंजीवांना भेटीला परवानगी दिली. दालनात येताच नानासाहेबांनी मातुश्रींच्या पायांना स्पर्श करून वंदन केलं. काशीबाईंनी त्यांना जवळ बसवून घेतलं. ताई, कधी नव्हे ती आज आम्हाला दर्शनाला लवकर आज्ञा झाली नाही. आज आम्हाला अंमळ बरं वाटत नव्हतं म्हणून तसं झालं. चिरंजीवांची नजर टाळून मातुश्री बोलत होत्या. पण मग हे आमच्या कानावर कसं आलं नाही? नाना आश्चर्याने उद्गारले. सकाळी वैद्यराज नेहमीप्रमाणे आपली नाडी पाहूनच मग आमच्याकडे आले होते. तेही काही बोलले नाहीत. नसतील बोलले. सगळेच आजार वैद्यांना समजतात असं थोडंच आहे. पण आता मातुश्रींची प्रकृती बरी आहे ना? नसेल तर आम्ही नंतर येतो. आमचं काम काही मोठं महत्वाचं आहे असं नाही. छे छे, तसं करायची जरूर नाही. काशीबाई घाईघाईनं म्हणाल्या. आणि आमची प्रकृती बरी नसली तरी तुम्हाला पाहिल्यावर सारं दुखणं पळून जातं आणि म्हणून आम्हाला भेटीची आज्ञा लवकर झाली नाही. ते जाऊ द्या. आमचं मन कदाचित आमच्यापेक्षाही तुम्हीच अधिक जाणत असाल. आज सकाळी आमच्याकडे कोणतं काम काढलं होतं ते अगोदर सांगा. काम होतं तसं किरकोळच, पण आमच्याकडून ते प्रथम आपल्याला समजावं म्हणून घाई करीत होतो. कोथरूडच्या बागेतील देवळात अभिषेकाची वडिलांनी दिलेली परवानगी मातुश्रीबाईंनी रद्द करायला लावली. बाब क्षुल्लक पण विनाकारण काट्याचा नायटा झाला. बरं, मग काशीबाईंनी उत्सुकता दाखवली नाही. तसं विशेष काही घडलं नाही. पण एकदा दिलेली आज्ञा दुसरीकडून रद्द झाली म्हणजे सेवकांपुढे धन्याला कमीपणा येतो. असं यापुढे आम्ही स्वतः कोणतीच आज्ञा देणार नाही. त्यामुळे सेवकांनाही अवघड वाटायला नको. तसं नाही. मातुश्रीबाईंनी निष्कारण फार महत्व दिलं या गोष्टीला. वडिलांच्या आज्ञेबद्दल असं बोलायचं नसतं. नाना आपल्या मातुश्रींकडे पाहत होते. त्या चिरंजीवांची नजर टाळीत होत्या. आपल्या मातुश्रींच्या शब्दातला मोकळेपणा अचानक जाणवत होता. ताई, तुम्ही हे मनापासून बोलत नाही. आमच्या मनाची कुणाला पर्वा आहे का? पण म्हणून आम्ही आपल्याकडे धावत आलो ना.
हेच सांगायला ना की सेवकांना अवघड पडतं. ताई राऊस्वामींनी जाताना आम्हाला या फडावर बसवलं, तेव्हा फडावरचंही काम थोडंफार पाहिलं पाहिजे ना. मग आम्ही काय करावं अशी चिरंजीवांची आज्ञा आहे. आज्ञा? ताई, आमचं काही चुकलं तर कान धरावा, पण असं तोडून बोलू नये. मी पोर, माझी जागा आपल्या पायांशी. नाना, आम्हाला काही समजेनासं झालाय. तुमचा काय सल्ला आहे? मातुश्रीबाईंनी आपला मेणा तयार ठेवण्याची आज्ञा दिली होती. आपण अचानक दुसरी आज्ञा दिल्याचं कानावर आलं म्हणून धावत इकडे आलो. पण आम्हाला आज कुठे बाहेर पडावंसं वाटतच नाही. लौकिकात ते ठीक दिसणार नाही. आणि शिवाय खुद्द राऊस्वामींच्या कल्याणासाठी तिथं अभिषेक होणार आहे. त्यावेळी खुद्द आपणच गेला नाहीत तर. काशीबाईंच्या चर्येवर सूक्ष्म हास्य पसरलं. डोळ्यांची उघडझाप करीत त्यांनी मध्येच विचारलं, नाना, आमच्या सुनबाई कुठे असतात अलीकडे? नानासाहेबांनी चमकून मातुश्रींकडे पाहिलं. ते गोंधळले, पण लगेच त्यांची चर्या लाजेनं लाल झाली. काशीबाईंची नजर टाळून ते इकडे तिकडे पाहत पुटपुटले, खाजगीकडे बापूजी श्रीपंतांना खबर असेल, पण मातुश्रींना आत्ताच आठवण कशी आली? गोपिकाला एक विचारायचं होतं. मातुश्री काय बोलतात ते समजत नाही. आमच्या सुनबाईंना विचारायचं होतं की आमच्या चिरंजीवांच्या कल्याणासाठी त्या कुठं अभिषेक वगैरे करतात की नाही. ताई, नाना, आम्हा बायकांचं मन तुम्हा पुरुषांना कधीच समजायचं नाही का रे? जी गोष्ट मनाच्या खोल कप्प्यात आम्ही जपून ठेवतो त्याचं क्षणाक्षणाला उघड्यावर प्रदर्शन करायची जरुरी असते का? इकडच्या स्वारींच्या कल्याणाशिवाय आम्ही एक श्वास सुद्धा घेत नाही. मनोमन सारखी तीच पूजा असते. लौकिकासाठी काही करावं असं वाटतच नाही. पण हे तुम्हाला सांगून काय उपयोग? तुम्ही हवाला देणार फडावरच्या रिवाजाचा. ठीक आहे, सासूबाईंच्या आज्ञेबाहेर आम्ही नाही. सांगा आमचा मेणा तयार ठेवायला. ताई, ताई, आम्हाला कोण आनंद झाला. तुम्ही सहजासहजी आपला विचार बदलाल असं आम्हाला वाटलं नव्हतं. नाना, आम्हाला दोन्हीकडे पाहावं लागतं. आम्ही एकाच वेळी सून आहोत आणि सासूही आहोत ना. आमचाच धडा आमच्या सुनबाईही गिरवतील. त्यांची काळजी सासू म्हणून आम्हालाच घेतली पाहिजे. बराच वेळ मातोश्रींची सुखदुःखाच्या गोष्टी करून नानासाहेब त्यांच्या दालनातून बाहेर पडले. बाहेर सेवकांचा मुजरा घेताना त्यांच्या ओठांवर हसू फुटत होतं. उगीचच. दुसऱ्या दिवशी पेशव्यांच्या हवेलीवर सांडणीस्वार तातडीचा खलिता घेऊन आला. हवेलीच्या दरवाजासमोर पुढील गुडघे दुमडून सांडणी खाली बसली. घामानं भिजल्यानं तिचा मूळचा तांबूस रंग काळसर झाला होता. नागपुडीतून ओवलेला रेशमी लगाम सांडणी स्वारानं खाली उतरता उतरता फेकून दिला. इनखापाच्या कापडाची लाल रंगाची खलित्याची थैली त्यानं एखाद्या ठेव्यासारखी पुराशी कवटाळून धरली होती. लगबगीनं चालताना थैलीला लावलेल्या घुंगरांचा छुम छुम असा आवाज होत होता. काय बातमी? देवडीवर कोणीतरी विचारलं. तिकडे दुर्लक्ष करून सांडणी स्वारानं धापा टाकीत चौकशी केली. ठाकले श्रीमंत कुठे आहे ती? निदान अंबाजीपंत आहेत ना? दोघेही फडावर आहेत. नीट जावा. देवडीवरच्या हवालदारानं माहिती दिली. सांडणी स्वाराला घेऊन तो स्वतःच घाईघाईनं फडाकडे निघाला. पहिला निशाणाचा चौक ओलांडल्यावर पुढच्या बाजूस दोन्हीकडे कचेऱ्यांची दालनं होती. पोळीत बसलेले कारकून मांडी मुडपून बोरूनं वळणदार अक्षरात कचेरीच्या कामाचे ताव लिहित होते. उत्सुकतेनं त्यांच्या माना पटापट वर झाल्या. उजव्या बाजूच्या ऐसपैस दालनात खास पेशव्यांची कचेरी होती. गलेप घालून मनसद झाकून ठेवली होती. मनसदीच्या उजव्या बाजूस नानांची छोटी मनसद न्याहाळली होती. लोडाला किंचित रेलून नाना काही कागदपत्र पाहत होते. अंबाजीपंत पुरंदरे शेजारी उभे राहून कागद समजावित होते. हवालदारानं लांबून मुजरा केला. सांडणी स्वाराचं मस्तकही झुकलं. काय आहे? पंतांचा कठोर आवाज कचेरीत घुमला. तातडीचा खलिता आहे. तेवढ्यात पंत बरंच काही उमजले. सांडणी स्वाराकडून हवालदारानं खलिता घेऊन तो अंबाजीपंतांना पेश केला. खलित्यावरची मोहर पाहून पंतांनी ती थैली कपाळाला लावली आणि पुटपुटत दोन्ही हातांनी ती नानासाहेबांच्या समोर धरली. श्रीमंतांकडून थैली आलेली दिसते. काही झुंजाची खबर असणार. नानांनी थैलीला स्पर्श केला. पंतांनी काळजीपूर्वक मोहर तोडली. थैलीच्या तोंडावरचा रेशमी सरकफास सैल केला. उजव्या हातानं आतला खलित्याचा कागद काळजीपूर्वक बाहेर काढला. फळावरची बोरूंची कुरकुर थांबली होती. अपेक्षेनं पंतांच्या मुद्रेकडे नाना पाहत होते. पंतांनी क्षण दोन क्षण खलित्यावरून नजर टाकली. नेहमी वळणदार अक्षर वाचण्याची सवय असलेल्या पंतांना पेशव्यांचं ते थोडं गिचमीड अक्षर वाचायला क्षणभर वेळ अधिकच लागला. पण लगेच ओठावरच्या भरघोस मिशात थरथरल्या. आनंदातिशयानं त्यांनी दोन्ही डोळे मिटले आणि खलिता पुढे वाचण्याऐवजी त्यांनी तो कागद तसाच नानांच्या हातात दिला. कागद देताना ते कसे बसे म्हणाले, वाचावं, श्रीमंतांनी स्वतःच वाचली पाहिजे अशी खबर आहे. नानासाहेबांना खलिता वाचायला काही क्षण पुरले. लगेच ते बैठकीवरून ताडकन उठून उभे राहिले. शेजारच्या पेशव्यांच्या मनसदी मागे गजाननाची मोठी मूर्ती बसवलेली होती. तिकडे वळून त्यांनी गजाननाला नमस्कार केला. त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर मावत नव्हता. पंतांकडे वळून भावना वेगाने ते म्हणाले, फते पंत फते. राऊस्वामींनी झुंजात यश मिळवलं. गनीम ठार पडला. गजाननानं मोठी कृपा केली. पंत, मातुश्रीबाईंना ही खबर तुम्ही स्वतः कळवा. आम्ही ताईंना सांगतो.
आणि हो असे म्हणून नानांनी बोटातली सल्यांची जोडी काढली. समोर उभ्या असलेल्या सांडणी स्वाराकडे ती फेकून नाना त्याला म्हणाले, हे आमच्यातर्फेचं बक्षीस. नंतर रिवाजानुसार तुझं बक्षीस फडावरून घेऊन जा. आणि हे बघ, सांडणीवर नगारा घाल आणि असाच साऱ्या शहरभर फिर. साऱ्यांना ओरडून सांग, राऊ स्वामींची फते झाली, गनीम ठार पडला, मोहीम फते झाली. झंझावातासारखी ही बातमी हवेलीवर क्षणात पसरली. नगारखान्यात नगारा सुरू झाला. फडावरचे कारकून बोरू खाली ठेवून भराभर उठले. खासगीच्या कारखान्यातून शिधा सामुग्रीच्या गोण्या भरभरून पूर्वेकडच्या छोट्या दरवाजाजवळ त्यांचा ढीग रचला गेला. सारे कारकून तिथं ओळीत उभे राहून नगारा ऐकून बातमीसाठी हवेलीवर जमा झालेल्या गोरगरिबांना शिधा वाटू लागले. खासगीकडे याद्या तयार होत्याच. याद्यांप्रमाणे पुण्यातल्या सरदारांच्याकडे, सावकारांच्याकडे, गृहस्थांकडे मिठाईचे पेटारे घेऊन हशम भराभर रवाना झाले. अर्ध्या घटकेत पेशव्यांची ढालगस तख्तगौरी तयार होऊन हवेली समोर आली. खुद्द बापूजी श्रीपंत हौद्यात बसून साऱ्या शहरभर साखरा वाटू लागले. दाभाडे आणि पेशवे यांचं झुंज डभई नजीक होऊन खासा त्र्यंबकराव दाभाडे आणि इतर 3 खासे ठार पडले. 4 खासे जखमी होऊन पळून गेले. दाभाड्यांची कुलफौज लुटली, हत्ती पाडाव केले, अशा मजकुराची पत्र पुण्याहून साऱ्या दौलतीभर रवाना झाली. दाभाड्यांवरील मोहिमेचे पडसाद नुसत्या मराठी दौलतीतच उमटले असं नाही, हैदराबादच्या निजामालाही त्या विजयानं चपराक बसली. नर्मदे पलीकडे राजकारणाचा रंग पालटू लागला. मराठ्यांचे 2 सेनापती एका पाठोपाठ एक निजामाला फितूर झाले होते. दोघांचाही बंदोबस्त पेशव्यांनी केला. त्यामुळे शाहू छत्रपतींच्या नावाची जरब उभ्या हिंदुस्थानला बसली. पण पुत्रवधानं उमाबाई दाभाडे संतापानं बेभान झाली. पेशव्यांचा सूड घ्यायची प्रतिज्ञा मनोमन करून तिनं दाभाड्यांच्या फौजेचं आधिपत्य स्वतःकडे घेतलं. गुजरातेतून परतणाऱ्या पेशव्यांचा पाठलाग तिनं हिरिरीनं सुरू केला. विजयाच्या वार्ता पुण्यात येऊन थरकल्यानंतर 3ऱ्याच दिवशी बातमी आली की लांब लांब मजला मारून पेशव्यांचं पुण्याकडे कूच सुरू झालं आहे. लवकरच चिमाजी आप्पा पुण्याला येऊन पोहोचणार आहेत. आणि त्याप्रमाणे दिवस कलताच आप्पांच्या फौजेच्या आघाडीच्या तुकड्या पुण्याच्या परिसरात पोहोचल्या. अर्ध्या घटकेत आप्पांची स्वारीही गारपीरावर आल्याची बातमी घेऊन जासूद आला. पाठोपाठ सड्या स्वारीनिशी चिमाजी आप्पा पुण्यात आले. कसब्यातल्या गणपतीचं दर्शन करून आप्पा सरळ शनिवारातल्या हवेलीवर आले. राधाबाई चिरंजीवांची वाटच पाहत होत्या. कुलदैवताचं दर्शन करून आप्पा मातुश्रींकडे आले. त्यांना पाहताच राधाबाई उद्गारल्या, आप्पा किती दिवसांनी भेटता आहात, क्षेम आहे ना? राधाबाईंच्या पायांना स्पर्श करून आप्पा म्हणाले, सारं क्षेम आहे. हे पाय दृष्टीस पडले, आता साऱ्या चिंता नाहीशा झाल्या. राधाबाईंच्या शेजारी आप्पांसाठी छोटी बैठक घातली होती. आप्पा त्यावर बसणार एवढ्यात पलीकडच्या दालनातून नाना लगबगीनं आले. त्यांनी आप्पांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला. आप्पांनी कौतुकानं आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. मग ते म्हणाले, नाना क्षणभर आम्ही तुम्हाला ओळखलंच नाही, एकदम मोठे झालात की. आम्ही म्हणतो ते खरं आहे ना मातुश्रीबाई? राधाबाई किंचित हसल्या. आप्पांना बसण्याचा इशारा करून त्या म्हणाल्या, वयाप्रमाणे माणूस वाढणारच, आणि त्यांना आज किती महिन्यांनंतर पाहत आहात माहीत आहे? खरंच की आम्ही बरोबर 7 महिन्यांनी आता पुण्याला परतलो आहोत. चिमाजी आप्पा मागे लोडाला टेकत म्हणाले, मातुश्रीबाई तिकडे मोहिमेवर दिवस कसे भराभर गेले ते कळलं सुद्धा नाही, आणि इकडे आमचा जीव मात्र टांगणीवर लागला होता. एक एक दिवस आम्ही मोठ्या कष्टानं ढकलीत होतो. तुम्ही आता दमून आला आहात, पण थोडक्यात आम्हाला मोहिमेची कच्ची हकीकत सांगा आणि मग विश्रांतीसाठी उठा. काकाशी पुतण्याचा जास्त स्नेह होता. त्यांना अधिक त्रास देणं बरं नाही असं वाटून नाना राधाबाईंना म्हणाले, काका बरेच थकलेले दिसत आहेत, आता त्यांना विश्रांतीची आज्ञा व्हावी. त्यांची हकीकत नंतरही ऐकता येईल. छे नाना, आम्हाला बिलकुल थकवा आलेला नाही, असं म्हणत आपल्या मूळच्या गोऱ्यापान चर्येवर जमलेले घामाचे बिंदू आप्पांनी पंचानं पुसले. 23-24 वर्षांचं त्यांचं वय, बांधा मध्यम, एकसारखं मोहिमेवर राहिल्यानं चेहरा उन्हानं काळवणलेला होता. त्यावर त्यांनी आणलेलं हास्यही ओढून ताणून आणलेलं दिसत होतं. राधाबाई चिरंजीवांना आपादमस्तक न्याहाळत होत्या. लहानपासून त्या मुलाची प्रकृती पाहत होत्या. आप्पा कधीच धडधाकट नव्हते, पण प्रकृतीची कुरकुर सांगून ते कधी स्वस्थही बसले नव्हते. नेहमी आप्पांची काही ना काही कामगिरी चालूच असे. तरीही यावेळी आप्पांनी जास्त मेहनत घेतल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यांच्या तरुण चेहऱ्यावर थकव्याच्या रेषा उमटल्या होत्या. राधाबाई काही बोलायच्या आतच आप्पा म्हणाले, मातुश्रीबाई राऊंनी यावेळी कमाल केली. ते नसते तर प्रसंग मोठा बाका होता. खासा निजाम अली फौज घेऊन रणात उतरला होता. त्याचा आणि दाभाड्यांचा राऊंनी मिलाफ होऊ दिला नाही, म्हणून या झुंजात आमच्या पदरी श्रीनं यश घातलं. ते ठीक आहे, चिमाजी आप्पांना थांबवीत राधाबाई मध्येच म्हणाल्या, कळायला लागल्यापासून राऊ घोड्यावरच आहेत, पण आपल्यापैकी कुणाचं काही नुकसान झालं का ते कळलं नाही, तेवढं अगोदर सांगा. आपल्यापैकी शिलेदार 5-50 कामास आले, तितकेच जखमी झाले. खासा सरदारांपैकी ढमढेरे मात्र ठार पडले. तेवढीच वाईट गोष्ट झाली. नारायणजी ढमढेरे काय? होय मातुश्री, राऊंना फार वाईट वाटलं, पण त्याला कुणाचाच इलाज नव्हता.
झुंजाला तोंड लागण्यापूर्वी एवढ्यावरच निभावणी होईल असं कुणाला वाटलं नव्हतं. पण श्रीकृपेने हे सारं घडलं. स्वतः उमाबाई फौजेत हजर होती अशी खबर होती. राधाबाईंनी मनातली शंका बोलून दाखवली. होय, आपल्या सेनापती पदाचा तिनं वृथा अभिमान धरला आणि शेवटी हे फळ पावली. पण आप्पा, एक गोष्ट लक्षात ठेवा, उमाबाई अपमान विसरणारी बाई नाही, ते आम्ही जाणून आहोत. बाई माणूस घरात बसायचं सोडून रणांगणावर उतरलं की त्याचाही मुलाहिजा धरता येत नाही. निष्कारण भरीला पडली नसती तर पुत्रशोक प्राप्त झाला नसता. तरी आम्हाला वाटतं तुम्ही राहूंना खास पत्र लिहून आमचा हा सल्ला कळवा. म्हणावं, गाफील राहू नका. उमाबाईचा क्षणाचाही भरवसा धरू नका. आता ती चवताळलेली नागिन आहे. तुम्ही तिच्यावर पाय दिला आहे. जपून राहा. आज्ञेप्रमाणे करतो. आप्पांनी पुन्हा चर्येवरचा घाम पुसला. मग किरकोळ गोष्टी बोलून आप्पांनी मातोश्रींचा निरोप घेतला. आप्पा मातोश्रींच्या दालनातून बाहेर पडले. सेवकांनी त्यांचे जोडे समोर ठेवले. त्यात पाय सरकवून ते आपल्या महालाकडे निघाले. चौक ओलांडताच त्यांना एकदम आठवण झाली. ते थबकले. बरोबर सेवक होता त्याला त्यांनी विचारलं, वहिनी साहेबांना आज्ञा विचारून ये. म्हणावं, आम्हाला दर्शनाची आज्ञा व्हावी. आणि आप्पा तिथेच उभे राहिले. सोप्याला सुरुदार खांब होता. खांबाला टेकून खांद्यावरच्या शेल्यानं त्यांनी कपाळावरचा घाम टिपला. आज्ञा झाली. ताईसाहेब आपली वाट पाहत आहेत. सेवकानं मुजरा करून निरोप सांगितला. मग आप्पा लगबगीनं काशीबाईंच्या दालनाकडे गेले. दालनाबाहेर येसूदासी उभी होती. तिचा मुजरा घेऊन आप्पा आत गेले. भाऊजी, तुम्हीच का ते? आप्पांनी दालनात प्रवेश करताच समोर झोपाळ्यावर किनखापी लोडाला टेकून बसलेल्या काशीबाईंनी उद्गार काढले. किती चेहरा सुकला आहे, तरी मोहिमेवर तुम्ही जाऊ नका असं आम्ही सांगत होतो. आप्पा आत आले. त्यांनी वहिनींसमोर जमिनीला स्पर्श करून नमस्कार केला. काशीबाईंच्या प्रसन्न गोल चेहऱ्याकडे पाहत हसून ते म्हणाले, 6 महिन्यात वहिनी साहेब आम्हाला विसरतील असं वाटलं नव्हतं. आम्ही चिमणाजीच आहोत. बसा, दमून आला असाल. अंमळ विश्रांती घ्या. मोहिमेवर राऊ जातीनं होते, त्यामुळे आम्हाला सारी विश्रांतीच होती. आम्हाला दमायला काय झालं असं म्हणून समोरच्या गालिच्यावर आप्पा टेकले. क्षणभर विश्रांती घेऊन ते म्हणाले, वहिनी साहेब, मोहिमेची सारी हकीकत आपल्याला कळली असेलच. नानाला मी तशी सक्त ताकीद देऊन ठेवली होती. तुम्ही बरोबर असताना आम्हाला मोहिमेची मुळी काळजीच नसते. काशीबाई गालात हसत म्हणाल्या, असं म्हणता मात्र मनापासून नसतं हे. कशावरून म्हणता हे? मग आम्ही असताना राऊ स्वामींसाठी पुण्याहून अंगारा पाठवायला कारणच काय होतं? आमच्यावर विश्वास नव्हता हेच ना? म्हणजे आम्ही पाठवलेला अंगारा तुमच्यापर्यंत आला तर? पहा वहिनी साहेब, तुम्ही लगेच विषय बदललात. आमच्यावर विश्वास होता की नव्हता ते सांगा अगोदर. तुमच्यावर विश्वास होता, पण नव्हता तो आमच्यावर. म्हणजे मतलब ध्यानात आला नाही? भाऊजी, कुंकवाच्या धन्याबद्दल आमची काळजी कधीतरी कमी होणार आहे का? पण ते तुम्हाला नाही समजायचं. काय सांगून उपयोग? ते कदाचित नाही समजायचं. आप्पा कौतुकाने आपल्या वहिनींकडे पाहत म्हणाले, पण एवढं कळतं की आपल्या भारी जो कुंकुम तिलक रेखला आहे त्याच्या मागे या दक्षिणेतल्या निदान लाखभर सौभाग्यवतींच्या कुंकुम तिलकाचं बळ आहे. पण हे राहू द्या. वहिनी साहेब, तुम्ही अद्याप एक प्रश्न आम्हाला विचारलाच नाही. कोणता? राऊ स्वामींचं कुशल. ते तुमच्या चर्येवर स्पष्ट लिहिलंय. तुम्ही आत येताच आम्ही ते वाचलं. आज कित्येक वर्ष ते वाचायची आम्हाला सवय झाली आहे. पण भाऊजी, तुमच्या समाधानाकरता विचार की स्वारींचं कुशल आहे ना? आप्पा खुदकन हसले. चेष्टेच्या स्वरात म्हणाले, वहिनी साहेब, या उत्तराची आपण किंमत मोजली पाहिजे, तरच आम्ही उत्तर देऊ. कोणती किंमत सांगा तरी भाऊजी. गारपिराहून आम्ही निघाल्याला जवळजवळ 2 घटका झाल्या. दिवस हे अशा उष्ण काळाचे. मातोश्रीबाईंच्या जवळ आम्हाला काही बोलता येत नाही. इथं हक्कानं सांगतो, घसा कसा सुकून गेला आहे. एवढंच ना, आम्हाला का त्याची कल्पना नाही? आम्ही अगोदरच सूचना देऊन ठेवली आहे. असं म्हणून काशीबाईंनी टाळी वाजवून दासीला बोलावलं आणि तिला मुदफा खाण्यातल्या ब्राह्मणाकडून दुधाचे पेले आणायला आज्ञा केली. वहिनी साहेब, दूध नको. वैद्यराजांनी मना केला आहे. कफ होतो म्हणतात. आम्हाला थंडगार सरबतच द्या. काशीबाईंनी दासीला सरबताची आज्ञा केली. सरबत घेऊन आप्पांनी क्षणभर विसावा घेतल्यावर काशीबाईंनी आठवण केली, आमच्या प्रश्नांच्या उत्तराची आम्ही आता वाट पाहत आहोत. पण ते उत्तर तर आपण आमच्या चर्येवरच वाचलं आहे असं म्हणालात. राऊ 1-2 दिवसात पुण्यात दाखल होतील. आप्पांशी बोलताना झोपाळा मंद झोके घेत होता. काशीबाईंनी गिरदीला पाय लावून झोका थांबवला. मग थोड्या गंभीर स्वरात त्या म्हणाल्या, मघापासून पाहते आहे भाऊजी, सारं बोलणं इकडच्या स्वारीबद्दल किंवा इतरांबद्दल. माणसानं स्वतःची थोडी काळजी करावी म्हणते. त्यासाठी मातोश्रीबाई आहेत, वहिनीसाहेब आपण आहात. मग आम्ही कशाला चिंता करावी? काशीबाईंची नजर टाळून आप्पा बोलले. त्यांनी एकवारे इकडे तिकडे चोरटा कटाक्ष. त्यांचे डोळे कसला तरी शोध घेत होते. जवळजवळ 6-7 महिन्यांनी भाऊजी तुम्ही पुण्याला येत आहात. तुम्ही पुणे सोडलत तेव्हा तुमचे चिरंजीव सदाशिवपंत अवघे 1.5 महिन्याचे होते. आता ते माणसं ओळखू लागले आहेत.
बसण्याचा प्रयत्न करतात. चिरंजीवांना पाहून मगच तुम्ही आपल्या दालनात जावं अशी आमची इच्छा आहे. पण वहिनीसाहेब, आम्ही काही ऐकणार नाही. सदाशिव पंतांच्या आजीबाई जावयासाठी मुद्दाम इथं आल्या आहेत. त्यांचं दर्शन घेऊन कुशल पुसा अगोदर. मोहिमेवर जाण्यापूर्वी त्यांचं सांत्वन करण्याएवढी फुरसत तुम्हाला नव्हती. त्यांची लेक अकस्मात गेली. बाळाला त्या जीव की प्राण करतात. त्यांची थोडी चौकशी करा. आप्पा उठले. काशीबाईंचा निरोप घेता घेता ते पुटपुटले. एवढ्यासाठीच म्हणत होतो, आपण असल्यावर आम्ही चिंता ती कसली करायची. बाजीराव पेशवे पुण्यात येण्याचा दिवस नक्की झाला. छावणीतून तपशीलवार पत्र शनिवारच्या हवेलीत येऊन पोहोचली. चुलते आणि पुतणे भराभर आज्ञा देत होते. कामं भराभर उठत होती. पेशवे सरळ हवेलीत येणार नव्हते. ते मोहिमेवर असताना हवेलीची वास्तुशांत झाली होती. त्यांनी स्वतः आखून दिल्याप्रमाणे इमारत उभी झाली होती. त्यांचा हवेलीतला प्रथम प्रवेश चांगला मुहूर्त पाहून होणार होता. मोहिमेतून परत पुण्याला आलं की प्रथम दरबार भरवून ज्यांनी मोहिमेवर जीवावर उदार होऊन कामं केली असतील त्यांना पेशवे स्वतःच्या हातानं बक्षिसं देऊन सन्मान करीत असत. दौलतीच्या कामी ज्यांचा देह पडला असेल त्यांच्या विधवांची, मुलांची वास्तपुस्त होऊन त्यांच्या नावे सनदा तयार होत असत. हे महत्वाचं काम प्रथम उरकायचं असे. त्यासाठी पेशव्यांचा मुक्काम कोथरूडच्या बागेत होणार होता. तिथंच दरबाराचीही व्यवस्था करायची होती. सकाळी आप्पा आणि नाना घोड्यावर स्वार होऊन बरोबर निवडक शिलेदारांचं पथक घेऊन हवेलीतून बाहेर पडले. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर आता आप्पांच्या चर्येवर तजेला आला होता. डोळ्यात पूर्वीची चमक आली होती. मुठा नदीच्या किनाऱ्यावर कोथरूडचा बाग चांगला ऐस पैस अर्धा कोस पसरला होता. उष्ण काळामुळे नदीच्या पात्रात वाहता प्रवाह नव्हता, पण ठिकठिकाणी मोठे डोह तयार झाले होते. त्यामध्ये भरपूर पाणी होतं. पेशव्यांच्या फौजेच्या आघाडीच्या तुकड्या बागेपाशी केव्हाच पोहोचल्या होत्या. प्रत्येकाला आखून दिलेल्या भागात त्या त्या सरदाराची छावणी उभारण्याचं काम मोठ्या नेटानं सुरू होतं. बागेतली सारी आंब्याची झाडं फळांनी डवरली होती. झाडाखालच्या गर्द छायेत ठिकठिकाणी गाशे टाकून शिलेदार मंडळी विसावली होती. मोकळ्या बागेत कामाठी राहुट्या उभ्या करीत होते. आप्पांना येताना दुरून पाहताच आडवी झालेली मंडळी झडझडून उठत होती. खाली माना घालून मुजरे होत होते. झाडीमुळे उन्हाचा ताप जाणवत नव्हता. मध्यान्नापर्यंत आप्पांनी कामावर देखरेख केली. मग ते बागेतल्या मृत्युंजयाच्या मंदिरात दर्शनासाठी आणि थोडी विश्रांती घेण्यासाठी आले. आप्पांच्या आगमनाची वर्दी असल्यानं फरास खाण्याच्या लोकांनी मंदिराच्या मंडपात गालिच्याची बिछायत तयार ठेवली होती. उभयतांनी प्रथम मंदिरासमोरच्या हौदावर पाय धुतले. मग गाभाऱ्यात जाऊन देवदर्शन केलं आणि ते बैठकीवर जाऊन बसले. तेवढ्यात मंदिराचा पुजारी फळांचं तबक आणि दुधाचे पेले घेऊन आला. राऊस्वामी हा रम्य परिसर पाहून खुश होतील ना? फराळ आटपून विश्रांती घेत असताना नानांनी आप्पांना विचारलं, तुमच्या रसिकतेवर राऊंचा विश्वास आहे म्हणून तर कोथरूडच्या मुक्कामाची सारी व्यवस्था त्यांनी तुमच्यावर सोपवली आहे. आप्पांनी डोईवरचा मंदिल काढून बाजूला ठेवला. अंगरख्याचे बंद सोडीत मागे लोडाला टेकून आराम करीत ते पुढे म्हणाले, आमच्या बंधूंच्या डेऱ्यासाठी तुम्ही निवडलेली जागा तर आम्हाला एकदम पसंत पडली. तिथून एका बाजूला हे देवालय तर दुसऱ्या बाजूला बाणाच्या टप्प्यावर नदीचं पात्र. पलीकडच्या डोंगराच्या उतारावरच्या सरदारांच्या छावण्या राऊंना आपल्या डेऱ्यात बसल्या जागेवरून दिसतील. मग राऊ का खुश होणार नाहीत? आम्ही त्यांना सांगू की चिरंजीवांनी ही व्यवस्था स्वतः आखली आहे म्हणून. आमच्या हातून काही चांगलं घडलं असलं तर त्याचं श्रेय काका तुम्हालाच आहे, नाहीतर आम्हाच काय कळतं. नाना, तुमच्या या गोड बोलण्याचं श्रेय मात्र तुम्ही तुमच्या मातोश्रींना दिलं पाहिजे. या बाबतीत तुमची वहिनींची बरोबरी आहे, आप्पा गालात हसत म्हणाले. बरी आठवण झाली काका. या छावणीत खासगीच्या डेऱ्याची आम्ही काहीच व्यवस्था केली नाही. मातोश्रीबाई हवेलीतच राहणार आहेत, पण ताई छावणीत येतील. राऊंकडून आलेल्या सूचनात खासगीच्या डेऱ्याचा उल्लेखच नव्हता. आप्पांनी डोळे मिचकवले. हसत ते म्हणाले, त्या साऱ्या सूचना राऊंनी आमच्याजवळ समक्ष दिलेल्या आहेत. आम्ही त्याचं पाहतो काय करायचं ते. पण राऊंच्या खासगी डेऱ्याच्या चौकशीच्या निमित्तानं नाना स्वतःच्या खासगीच्या तंबूची चौकशी करीत नाहीत ना? नानांनी काकांची नजर टाळली. त्यांची चर्या लाजेनं लाल झाली. न बोलता ते गप्प बसले. यावर आप्पा पुन्हा काही बोलणार इतक्यात मंदिराच्या पलीकडे जी छोटी बैठी इमारत होती त्या बाजूनं काही गडबड झाल्याचा आवाज ऐकू आला. आप्पा चटकन सावरून बसले. मंदिराच्या बाहेर पहारेकरी उभा होता. त्याला त्यांनी आवाज चढवून विचारलं, काय गडबड आहे रे? गडबड कमी होण्याऐवजी वाढतच गेली. तेव्हा स्वतः नाना जागेवरून उठले. देवालयाच्या बाहेर येऊन त्यांनी पाहिलं, 2-3 हशमांनी एका इस्माला धरलं होतं. तो ओरडत होता, सोडा मला, मी खुद्द श्रीमंतांपाशीच तक्रार मांडणार आहे. तुम्ही आला असाल मोठ्या लढाया मारून, म्हणून तुम्ही आम्हाला काय म्हणून त्रास देता? ते काही नाही, श्रीमंत इथे आलेच आहेत. मी समक्षच सारा प्रकार त्यांच्या कानावर घालतो. नानांनी हात वर करून हशमांना इशारा केला.
त्याबरोबर त्यांनी त्या इस्माला मोकळं केलं. मग ते आवाज उंचावून म्हणाले, आम्ही तक्रार ऐकतो आहोत, त्याला आप्पांच्या समोर हजर करा. आणि नाना आज देवालयात येऊन आप्पांना म्हणाले, काही किरकोळ तक्रार दिसते आहे, आपल्यासमोर हजर करायला सांगितलं आहे. तेवढ्यात 2 सशस्त्र पहारेकरी त्या इस्माला घेऊन देवालयाच्या मंडपात आले. त्याला आपादमस्तक न्याहाळत आप्पांनी विचारलं, कोण रे तू? सरकार, मी राघू नटवा आहे. नटवा? आणि इथं काय करतो आहेस? पलीकडे बाईजींचा मुक्काम आहे, त्यांच्या सेवेत असतो मी सरकार. कोण बाईजी? आप्पांचा स्वर कठोर झाला. बाहेर अवसान दाखवणारा नटवा आप्पांच्या समोर ततपप करू लागला. त्याचा घसा कोरडा पडला. पण त्याच्या मदतीला नाना धावून आले. राघूच्या ऐवजी त्यांनीच माहिती दिली, कलावंतिनींचा ताफा त्या इमारतीत मुक्कामाला आहे. मिस्किन मस्तान कलावंत म्हणून गाणारी नाही. रावस्वामींनी त्यांना तिथं ठेवायला सांगितल्यावरून ती इमारत खाली करून त्यांच्या ताब्यात दिली आहे. नाच गाणाऱ्यांना शहरापासून एवढं दूर ठेवलं? बुंदेलखंडातले मुसलमान आहेत आणि त्यांचा कारखानाही मोठा आहे. शहरात हरघडी कटकट नको म्हणून त्यांना इथं जागा दिली. असं? ही बाईजी काय? मान हलवून आप्पा म्हणाले, मग या नटव्याची काय गडबड चालली होती? राघू थोडा सावरला होता. ओठावरून जीभ फिरवीत हात जोडून तो म्हणाला, सरकार, फिर्याद आहे. कसली फिर्याद? आप्पांच्या भुवया वर चढल्या. आमच्या बाईजींची लाडकी हरणांची जोडी या लष्कराच्या लोकांनी काल पळवली. राघूनं सांगून टाकलं. त्याला चांगली धाप लागली होती. हरणांची जोडी? आणि ती कशाला पाळली होती तुम्ही? आमच्या बाईजींना शौक आहे सरकार. ती हरणं लष्कराच्या लोकांनी नेली कशावरून? मी स्वतः पाहिली सरकार. काल सूर्य मावळाच्या बेताला मी स्वतःची जोडी पाणी पाजायला त्या हौदावर आणली होती. तेवढ्यात बाजूच्या झाडाआडून फौजेतले 3-4 इसम अचानक माझ्या समोर आले आणि त्यांनी पाहता पाहता हरणांची जोडी माझ्याकडून हिसकावून ओढून नेली. आणि ती तू त्यांना नेऊ दिलीस? कुणाला लोळवलं नाहीस? मी नटवा काय करणार सरकार? मी काही बोलणार तो त्यांनी आपला हात माझ्यावर असा उगारला. सरकार, कसला मजबूत हात होता तो. माझे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. आप्पांच्या चर्येवर हास्यरेखा चमकली. त्यांनी डोळे मिचकावून नानांकडे पाहिलं. तशी नानांनी राघूला विचारलं, तू ओळखशील त्या लोकांना? कुणाकडचे लोक होते ते? सरकार, धनगर लोक दिसत होते ते. बहुतेक होळकरांचे असतील. अरे पण कशावरून? हरण जोडी नेताना खुशीत येऊन ते बोलले, ते मला चांगलं ऐकू आलं. त्यांच्यापैकी मोठ्या गलमिशावाला म्हणतो कसा, खंडोबा पावला, अशीच ही जोडी सुभेदाराला नजर करू, मोठी मजा येईल. बरेच दिवसात त्यांच्या तोंडाला वशाट लागलं नव्हतं. आणि आणि आणखी काय? नीट बोल. आप्पांनी करड्या आवाजात दरडावलं. आणि चांडाळ म्हणत होते की सुभेदारांबरोबर श्रीमंतांनाही मेजवानी होईल या हरणांची. सरकार, मोठे वाईट लोक होते ते. त्यांचं पारिपत्य व्हायला पाहिजे. अब्रुदार माणसाबद्दल काही बोलायचं म्हणजे काय? एकेकाची जीभ हसडली पाहिजे सरकारांनी. वटवट बंद कर. आवाज उंचावून आप्पा ओरडले. तुझी फिर्याद समजली. नाना, छावणीची व्यवस्था पाहणारा हवालदार आहे, त्याला या फिर्यादीची चौकशी करायला सांगा. नटव्या, जा तू. आणखी काय सांगायचं आहे? आणि काही नाही सरकार, फक्त चौकशी लवकर करायला आज्ञा व्हावी. नाहीतर ते चांडाळ आमच्या हरणांना कापतील. ते आमच्या बाईजींच्या कानावर गेलं तर त्या प्राणच सोडतील. हातानंच इशारा करून आप्पांनी राघूला घेऊन जायला सांगितलं. पहारेकरी त्याला घेऊन गेले. राघू नटवा देवालयातून बाहेर गेल्यावर आप्पांनी डोळे मिटले. थकल्यागत होऊन ते लोडाला थोडा वेळ रेलले. मग सावरून बसले. डोईवर मंदिर ठेवला. अंगरख्याचे बंद बांधले. उठून देवाच्या दिशेनं त्यांनी हात जोडले आणि ते पुटपुटले, हरे हरे. पुन्हा कल्ती झाल्यावर आप्पा आणि नाना बागेतून बाहेर पडले. धूळ उडवीत दुडक्या चालीनं दोघांचेही घोडे दौडत होते. प्रथम नगाऱ्याचा आवाज आला, पाठोपाठ चौघड्याचा आवाज आला आणि साऱ्या पुण्याला समजलं की श्रीमंत बाजीराव पेशवे पुण्यानजीक आले. कोथरूडला पुण्यातले सावकार सद्ग्रहस्थ घेऊन चिमाजी आप्पा पेशव्यांची वाट पाहत होते. आवाजाच्या पाठोपाठ सायंकाळच्या तांबूस किरणात धुळीचे ढग मिसळले. घोड्यांच्या टापांचा आवाज उठला. पाहता पाहता फौजेच्या टोळ्यांनी आसमंत भरून गेलं. स्वारांच्या आरोळ्या, उंचावलेले झेंडे, उभे धरलेले भाले यांची एक लाटच धुळीच्या ढगातून पुढे सरकत होती. मग तुतारीचा आवाज झाला आणि सारा कोलाहल जादूसारखा थांबला. स्वतः बाजीराव पेशवे आपल्या शुभ्र घोड्याला टाच मारून बरोबर निवडक 5 सरदारांना घेऊन सड्या स्वारीनिशी त्यांच्या छावणीकडे दौडत आले. छावणीजवळ घोडा येताच पेशव्यांनी घोड्याचा लगाम खेचला. त्या सरशी त्या उमद्या उंचापुऱ्या जनावरानं पुढले 2 पाय उंच उचलून मागच्या पायावर एक गिरकी घेतली आणि मगच पुढचे पाय जमिनीवर स्थिर केले. बाजीरावांनी घोड्याच्या मानेवर थोपटलं आणि चटकन खाली उडी टाकली. त्यांनी फेकलेला घोड्याचा लगाम शेजारी उभ्या असलेल्या मोत्तद्दारानं पकडला. गुजराती नक्षीचे चढाव घातलेली त्यांची मजबूत पावलं जमिनीला टेकताच त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या सरदारांनी त्यांना मुजरे केले. गृहस्थांनी खाली वाकून नमस्कार केले. उजवा हात किंचित वर उचलून त्यांनी सर्वांचं अभिवादन स्वीकारलं. मग पुढे होऊन त्यांनी चिमाजी आप्पांची खांद भेट घेतली. तेवढ्यात नानांनी तीर्थरूपांच्या पायांना स्पर्श करून वंदन केलं. अंगावरचे कपडे धुळीनं माखले होते. पोटल्यांना घट्ट बिलगलेली शुभ्र सुरवार, अंगातला अंगरखा, त्याच्यावरची रुदार अर्धी बंडी
आणि डोईवरचं रेशमी पागोटं सारं धुळीनं भरलं होतं. ऑप्शन: त्याच्यावरची रुबाबदार अर्धी बंडी आणि डोईवरचं रेशमी पागोटं सारं धुळीनं भरलं होतं. छावणीसाठी उभारलेल्या तंबूकडे नजर फेकून बाजीरावांनी त्यांच्यासाठी तयार केलेल्या डेऱ्याकडे पावलं वळवली. डेऱ्यात शुभ्र चादरीची बिछायत करून त्यावर गालिचे अंथरले होते. बाजीराव डेऱ्यात येताच तुतारीचा पुन्हा नाद झाला. पेशव्यांसाठी सजवलेल्या खास बैठकीवर बाजीराव बसण्यापूर्वी त्यांच्या चिरंजीवांनी त्यांच्या कमरेला बांधलेली तलवार सोडवून घेतली. शेल्यात खोचलेला बिचवा काढून घेतला. सेवकांनी ती हत्यारं ताब्यात घेतली. हुरमांडी घालून पेशवे आपल्या आसनावर बसले. मागोमाग इतर मंडळी आपापल्या आसनावर बसली. पेशव्यांच्या बरोबर आलेले पाचही सरदार पेशव्यांच्या मागे अदब राखून बसले. आप्पा, साताऱ्याची खबर काय आहे? आसनावर बसता क्षणी शेजारी बसलेल्या बंधूंकडे वळून बाजीरावांनी चौकशी केली. खुद्द छत्रपती महाराज उमाबाईंची समजावणी करण्यास तळेगावी गेले आहेत. असं त्यांना पुत्रशोक झाला. आम्हालाही दुःखच वाटतं, पण दौलतीच्या जीवावर जर हे अस्तनीतले निखारे उठणार असतील तर आम्हाला त्यांचा असाच बंदोबस्त करायला पाहिजे. अगोदर मोठे असलेले बाजीरावांचे डोळे हे शब्द उच्चारताना आणखी विस्फारले गेले. ऐटबाज मिशांच्या खालचे लाल ओठ आवळले गेले. दाभाडे दौलतीचे जुने सेवक, मानकरी सेनापती, झुंजात ते ठार पडल्यामुळं महाराजही कष्टी झाले आहेत असं कळतं. आप्पांनी आणखी माहिती दिली. गोऱ्यापान चर्येवरची काळी भोर भुवई वर उचलली गेली. रुंद कपाळावर आठी पडली. पाठोपाठ बंदुकीच्या गोळीसारखा एक एक शब्द बाहेर पडला. झुंजाला उभं राहण्यापूर्वी माणसानं विचार करायचा असतो. एकदा उभं राहिल्यावर ते त्याच्या नियमानुसारच खेळावं लागतं. तिथं हा सेनापती, हा प्रधान असा विचार करता येत नाही. आम्ही मजबूर आहोत. पेशव्यांच्या मागे मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, आवजी कवडे, पिल्लाजी जाधवराव, बाजी भीमराव रेठरेकर आणि व्यंकटराव घोरपडे अशी सरदार मंडळी बसली होती. त्यांच्यापैकी मल्हारराव होळकर बसल्या जागेवरूनच बोलले. आप्पास्वामी पुण्याकडे परतल्यावर झालेला प्रसंग त्यांना ठावकी नसेल. श्रीमंतांनी आज्ञा केली तर सांगतो. मल्हाररावांचे शब्द ऐकताच बाजीरावांची चर्या सौम्य झाली. ते म्हणाले, मल्हारराव, सांगा सांगा सारी हकीकत. दाभाड्यांची झुंज घेताना आम्ही निजाम अलीला दूर ठेवलं होतं, हे आप्पांना माहीत आहेच. झुंजानंतर आप्पा तरत पुण्याकडे आले. आम्ही 2-3 मुक्काम करून इकडे परत फिरलो. दाभाड्यांचा प्रकार कानी पडल्यावर निजाम मुकाट्याने परत फिरेल असा आमचा अंदाज होता. तो तसा फिरल्याची आम्हाला खबरही आली. आम्ही वेगवेगळ्या मार्गाने पुण्याकडे निघालो. श्रीमंतांच्या बरोबर फक्त हे राणोजी बाबा होते आणि अचानक निजामानं श्रीमंतांच्या फौजेवर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हल्ला चढवला. राणोजी बाबांनी शर्थीनं हल्ला परतवला, पण त्यांच्या माणसांची फार खराबी झाली. त्यात चांगली गोष्ट एवढीच झाली की दाभाड्यांच्या फितुरीचा सायसंगीन पुरावा आमच्या हाती लागला आणि यांना दौलतीचे सेनापती म्हणायचं. बाजीरावांचा आवाज एकदम वर चढला. यापूर्वी चंद्रसेन जाधवांचाही आम्हाला असाच बंदोबस्त करावा लागला. दौलतीचे हे सेनापती स्वतःच्या तीर्थरूपांची सेवा विसरून सरळ आमच्या दुश्मनाला निजामाला जाऊन मिळाले. त्यांना फूस प्रतिनिधींची. साताऱ्यात महाराजांभोवती बसून ही माणसं रोज एक एक कारण शिजवणार. दाभाड्यांची गत पाहिल्यावर आता तरी ते शुद्धीवर येतील. आमची माणसं शुद्धीवर येणं कठीण आहे, आप्पा म्हणाले, पण निजामाला पुन्हा आमच्या वाटेला जाताना 10दा विचार करावा लागेल. इतके दिवस कोल्हापूरकर महाराजांना हाताशी धरून तो आम्हाला शह देऊ पाहत होता, पण खुद्द स्वामी महाराजांनीच बंधूंशी सलोख्याचा तह करून वारणेपर्यंत मुलूक त्यांना तोडून दिला आहे. त्यामुळे निजामाचा त्या बाजूचा मोठा आधार गेला. आता केव्हा तरी आम्हाला त्याचा समाचार घ्यावा लागेल. त्यावेळी निदान मराठी दौलतीतून त्याला आधार मिळणार नाही एवढा बंदोबस्त झाला आहे. आप्पांचं बोलणं ऐकत असताना बाजीरावांचं लक्ष त्यांच्या शेजारी बसलेल्या आपल्या चिरंजीवांकडे गेलं. क्षणभर मात्र 4 डोळ्यांची भेट झाली. बाजीरावांच्या चर्येवरचा राजकारणाचा ताण थोडा कमी झाला. नानांचं पुरुषी सौंदर्यानं रसरसलेलं ते मुख पाहताच बाजीरावांना 20 वर्षांपूर्वीचं स्वतःचं रूप आठवलं. अगदी हीच प्रतिमा होती. हा विचार मनात येताच प्रथमच त्यांच्या चर्येवर हसू उमटलं. मागे वळून ते बाजी भीमराव रेठरेकरांना म्हणाले, बाजीपंत, या मोहिमेच्या वेळी केवळ तुमच्या शब्दाखातर आम्ही चिरंजीवांना मोहिमेवर नेलं नाही, पण पुन्हा एखादी मोहीम निघेल तेव्हा आम्ही नानांना पाठवणार. त्यावेळी तुमचं किंवा मातोश्रीबाईंचंही काही ऐकणार नाही. आम्ही तर त्या क्षणाची वाट पाहत आहोत, नाना उतावीळपणे मध्येच म्हणाले. पण दौलतीचं काम फक्त मोहिमेवर असतं असं थोडंच आहे. रेठरेकर किंचित पुढे झुकून बोलत होते. नाना साताऱ्याला छत्रपती महाराजांबरोबर राहून दौलतीचीच सेवा करताहेत. खुद्द महाराजांचा त्यांच्यावर जीव जडला आहे, पण ते आमचे चिरंजीव आहेत. गालात हसून बाजीराव म्हणाले, वारा पावसाच्या या मोहिमांचा त्यांना सराव व्हायला हवा, नाहीतर त्यांच्या शिकारी म्हणजे पाण्यातल्या माशांच्या नाहीतर जंगलातल्या हरणांच्या एवढ्याच व्हायच्या. शाहू छत्रपतींच्या स्वाऱ्या शिकाऱ्यांना उद्देशून पेशवे बोलत होते हे लगेच सर्वांच्या लक्षात आलं, म्हणून त्यावर कोणीच काही बोललं नाही.
ते पाहून बाजीराव पुढे म्हणाले, ठीक आहे नाना, खास दरबारासाठी उद्याच मुहूर्त पहा. सरदारांचे मानपान झाल्यावर आम्हाला इतरही बरीच महत्वाची कामं उरकायची आहेत. खुद्द स्वामी महाराजांना भेटून आम्हाला त्यांना सारी हकीकत सांगितली पाहिजे आणि पुढचे मनसुबे ठरवले पाहिजेत. आमच्या या सरदारांना त्यांच्या निरोपाचे विडे द्या. त्यांच्या छावण्यांची व्यवस्था त्यांना पाहायची असेल. निरोपाचे विडे झाल्यावर सरदार डेऱ्यातून बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या प्रहरी मानापानाचा दरबार झाला. सरदारांना शिलेदारांना पेशव्यांनी रोख बक्षिसं दिली. लढाईत कामाला आलेल्यांच्या वारसाच्या याद्या फळावर तयार होऊन त्या छावणीत अंबाजी पंतांनी रुजू केल्या होत्या. त्या याद्यांना पेशव्यांची मंजुरी मिळाली. सूर्य मावळल्यावर बाजीराव आपल्या खासगीच्या डेऱ्यात आले. डेऱ्यात शामदानं प्रकाशत होती. समारंभाचा पोशाख बाजीरावांचा मर्जीतला हुजऱ्या कुवर उतरवित होता. त्यानं त्याच वेळी खबर दिली, पुण्याहून बंद मेणा आला आहे. स्वतःच्या विचारात गर्क असलेल्या बाजीरावांनी कुवरला विचारलं, काय म्हणाला? कुवरनं पुन्हा खबर दिली. ती ऐकताच बाजीराव स्वतःशीच हसले आणि त्यांनी विचारलं, मेणा कधी आला? प्रहर अर्धा प्रहर झाला असेल. आणि ही खबर आता देतो आहेस? श्रीमंत दरबारात होते. कुवर खाली मान घालून म्हणाला, अरे हो, खरंच. आणि मग लगबगीनं खासगीच्या डेऱ्यातून कुवर बाहेर पडला. खासगीच्या डेऱ्याला लागूनच काशीबाई साहेबांचा तंबू उभा केला होता. दोन्ही दालनांच्या मध्ये एक नक्षीदार पडदा सोडलेला होता. पडदा बाजूला सारून येसूदासी आत आली. पलीकडच्या दालनात बाईसाहेब आपली वाट पाहत आहेत. मुजरा करून तिने वर्दी दिली. त्यांना म्हणावं, आम्ही आलोच. दासी डेऱ्यातून बाहेर पडली. पाठोपाठ जाळीचा पडदा बाजूला सारून बाजीराव काशीबाईंच्या दालनात गेले. दालन चौकोनी होतं. चारी बाजूंनी रंगीबेरंगी पडदे सोडून ते सजवलेलं होतं. पडद्यावर रामायण महाभारतातील वेगवेगळे प्रसंग कुशल चिताऱ्यांनी चितारलेले होते. पूर्वेकडे तोंड करून बाजीरावांसाठी छोटीशी बैठक तयार केली होती. बैठकीच्या शेजारी भरझरी शालू नेसून गळ्यात आणि हातात सोन्या मोत्यांचे अलंकार लेवून काशीबाई खाली मान घालून उभ्या होत्या. त्यांच्याजवळ दासी हातात रुपयाचं तबक घेऊन त्यात पंचारती ठेवून उभी होती. बाजीराव दालनात आले आणि क्षणभर तिथंच थपकून त्यांनी सगळीकडे पाहिलं. काशीबाईंची आणि त्यांची निमिषमात्र डोळे भेट झाली. मग काशीबाईंची नजर बाजीरावांच्या पायावर स्थिरावली. हीच ती पावलं. गेले 6 महिने ज्यांच्या दर्शनासाठी काशीबाई उत्सुक झाल्या होत्या, ती ही पावलं. वर नजर करून आपल्या पतीच्या डोळ्याला डोळा भेडवण्याची काशीबाईंना हिंमत होईना. क्षण 2 क्षण असेच गेले. आपल्या पत्नीच्या त्या गोऱ्यापान चर्येकडे आणि अलंकारानं सजलेल्या देहाकडे पाहत बाजीराव तिथेच खिळून उभे राहिले. मग भानावर येऊन काशीबाई म्हणाल्या, इकडे बैठकीवर बसायचं. हलकेच पावलं टाकत बाजीराव बैठकीवर येऊन बसले. दासीच्या हातातून तबक घेऊन काशीबाईंनी बाजीरावांच्या कपाळावर कुंकुम तिलक रेखला. मग त्यांच्या भरझरी पागोट्यावर अक्षदा टाकल्या. चाफेकळी नाकात रत्न जडवलेली 5 माणकांची मोठी एवढ्या आकाराची नथ होती. तिला काशीबाईंनी हलकासा झटका देऊन मागे सारण्याचा निष्फळ प्रयत्न केला. मग तबक हातात धरून बाजीरावांना तिंदा ओवाळलं. बाजीरावांनी बोटातली अंगठी काढून तबकात टाकली. तबक घेऊन दासी दालनाबाहेर गेली. काशीबाई मागे सरून कनाथीजवळ उभ्या राहिल्या. बाजीराव लोडाला टेकून बसले. त्यांनी विचारलं, तुम्ही आल्याचं आत्ताच आम्हाला समजलं. आम्ही सकाळपासून वाट पाहत होतो. पतीचे शब्द कानावर पडताच काशीबाईंचे गाल लाल झाले. अजूनही त्यांनी पतीच्या डोळ्याला डोळा दिला नव्हता. तशीच मान खाली घातलेली असताना त्या म्हणाल्या, आज प्रातःकाळी इथे आम्ही येणार होतो, पण आणि बोलताना त्या अडखळल्या. पण मग काय झालं? बाजीरावांनी उत्सुकतेनं विचारलं. इकडे येण्यासाठी सकाळी योग्य मुहूर्त नव्हता असं सासूबाईंनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे सकाळचं येणं तहकूब करून आम्ही आता 3ऱ्या प्रहरी इथे आलो. मंजूळ आवाजातले आपल्या पत्नीचे शब्द बाजीरावांना आनंद देत होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्मिताची एक रेषा उमटली. ते म्हणाले, मातोश्रीबाईंनी खरोखरच असं सांगितलं का पुण्यात यायला आम्हाला लवकरचा मुहूर्त मिळाला नाही याची परतफेड करण्यासाठी तुम्ही हे सांगता आहात? काय हे इकडून बोलणं? आजता काय तिकडच्या पायाशी कधी प्रतारणा केली आहे? नाही, ते आम्हाला माहीत आहे. पण पुण्यात आपल्या हवेलीत यायला आम्हाला लवकरचा मुहूर्त मिळाला नाही म्हणून आमचंच मन आम्हाला खात होतं. ती शंका यावेळी मनात आली. तिकडच्या पायांच्या दर्शनाला आम्हाला मुहूर्ताची जरुरी नसते, पण काही रिवाज असतात. ते पाळण्यासाठी मनात नसलं तरी आम्हाला थांबावं लागतं. होय, आम्हाला त्याची जाणीव आहे. मोहिमेवर आम्ही होतो तेव्हा तिथं तुम्ही आम्हाला कुलदैवताचा अंगारा पाठवला होता, तेव्हाच हे आमच्या लक्षात आलं. पण इकडून मात्र आमची आठवण होत नाही असं दिसतं. कशावरून म्हणताय? कारण मोहिमेवरून आपली एवढी पत्र येत होती. चिरंजीव आपले खलिते आल्याचं सांगत होते, पण एकदाही त्या खलित्यातून इकडून आमची चौकशी करणं झालं नाही. इतका वेळपर्यंत बाजीरावांच्या पावलांकडे नजर ठेवून बोलणाऱ्या काशीबाईंनी आता आपली मान वर उचलून बाजीरावांच्या नजरेला नजर भिडवली. पत्नीच्या त्या मोठ्या आणि भावपूर्ण डोळ्यांमध्ये बाजीरावांना करुणा आणि असहाय्यता भरलेली दिसली. काशीबाईंनी त्यांना शब्दात पकडलं होतं. हसण्याचा प्रयत्न करत बाजीराव म्हणाले,
शत्रूनं टाकलेल्या व्यूहातून कसं चतुराईनं निष्ठायचं ते आम्ही जाणतो. पण तुम्ही मात्र यावेळी आमच्यावर बिनतोड मात केली आहे. आमच्यापाशी त्याला उत्तर नाही. पुन्हा नजर खाली वळवून काशीबाई म्हणाल्या, ह्यात मात कसली करायची आणि आम्ही ती काय करणार? सहज मनात आलं, जे सल्लं ते ओठातून बाहेर पडलं इतकंच. इकडून ते विसरून जावं. मागं 2-3 वर्षांपूर्वी इकडून स्वारीसाठी बुंदेलखंडात जाणं झालं. त्याची ह्यावेळी सारखी याद येत होती. का? त्याची याद येण्याचं कारण काय? जसं काही इकडे ठाऊक नसेल. आमच्याच तोंडून ऐकण्यात काही विशेष आनंद आहे का? आपल्या तोंडून ऐकण्यातच विशेष आहे म्हणून तर आम्ही विचारतो. त्यावेळी बुंदेलखंडात आपण हातघाईची लढाई घेतली. महम्मद खान बंगशाचा पराभव केला. त्या रात्री मोहीम संपल्यानंतर इकडून काय करणं झालं होतं ते आठवतं? तुम्ही सांगा, म्हणजे आम्ही आठवलं तर हो म्हणतो. लढाई घेतली त्याच रात्री पेशव्यांनी इकडे आणि दक्षिणेत सगळीकडे खलिते पाठवले. पण ते लिहिण्यापूर्वी आम्हाला एक खासगी पत्र लिहिणं झालं होतं. खास माणसाबरोबर ते आम्हाला पाठवलंही होतं. हो हो, आता याद आली. त्या पत्राचं काय? ते पत्र आम्ही किती जपून ठेवलंय आणि स्वारी नसली म्हणजे किती वेळा आम्ही ते वाचतो याची इकडून कल्पना येणार नाही. एवढा मोठा जबरदस्त गनीम तो मारून काढल्यानंतर प्रथम आमची आठवण आली असं त्या पत्रात लिहिलं होतं. मग सुस्कारा टाकून काशीबाई पुढे म्हणाल्या, पण यावेळची मोहीम फार वेगळी होती असं चिरंजीव म्हणाले. म्हणून कदाचित पत्र पाठवलं नसेल. होय, ते बरोबर आहे. बुंदेलखंडातील आमची मोहीम शत्रूशी होती, तर ह्यावेळची मोहीम ही आपापसातली होती. त्यावेळची एक गंमत आम्हाला यावेळी आठवते. आता काशीबाईंच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं होतं. त्या धीटपणानं आपल्या पतीच्या नजरेला नजर देत बोलत होत्या. काय आठवलं? बुंदेलखंडाहून जे पत्र पाठवणं झालं होतं त्यात बुंदेलखंडातल्या बायकांच्या बद्दल मोठं मजेदार लिहिलं होतं. काहीतरी वेडेपणा केला असेल आणि तुम्ही तो लक्षात ठेवला असेल. बाजीराव हसत हसत म्हणाले. इकडून वाटल्यास वेडेपणा म्हणावा, पण आमच्या मात्र तो चांगला लक्षात आहे. बुंदेलखंडातल्या बायका फार रूपवान असतात असं काहीसं लिहिलं होतं. त्याच्या पुढे असंही लिहिलं होतं की या रूपवान बायकांचा उपयोग करून तिकडे बुंदेली लोक पैसा मिळवतात आणि त्याबद्दल पत्रात एक म्हणही लिहिली होती. आठवली ती? वाह, न आठवायला काय झालं? आमचे मल्हारराव आणि राणोजी शिंदे कधी आम्हाला भेटले आणि आमच्या गप्पा निघाल्या म्हणजे त्यात कितीदा तरी त्या बुंदेलखंडाच्या स्वारीची उजळणी होते. आम्हाला पहिल्यांदा ती म्हण मल्हाररावांनी सांगितली. बुंदेले लोक फार काबूची लेख देऊन जावयाला मारणार. होय, बरोबर, हीच म्हण. लेख देऊन जावयाला मारणार आणि त्याच्या पुढे स्वारीनं लिहिलं होतं, बरं झालं आपल्याला लेख नाही, नाहीतर मोठा अनवस्था प्रसंग आपल्यावर आला असता. वा, तुम्ही अगदी अक्षरनी अक्षर लक्षात ठेवलेलं दिसतं. या अशा इकडच्या आठवणींवर तर आम्ही जगत असतो. काशीबाईंनी डोळे मिटले. आठवणींचा पट त्यांच्या नजरेसमोरून सरकू लागला. प्रेमाच्या ओलाव्यानं शब्द बाहेर पडत होते. महिनोन महिने इकडून स्वारीवर राहणं होतं. आम्ही नुसती वाट पाहत असतो. ते वाट पाहणं संपता संपत नाही. दिवस उगवतो आणि मावळतो. चांदण्या रात्री येतात आणि संपतात. हवेत सुखद थंडी येते आणि ती हळूहळू कमी होते. वैशाखातली लालसर पहाट डोळ्यांना सुखवीत नाही किंवा संध्याकाळचा मंद पश्चिमी वारा त्यावेळी हवा हवासा वाटत नाही. नुसत्या इकडच्या आठवणींवर हे दिवस आम्ही ढकलत असतो. वा, आज तुम्ही आम्हाला अगदी न समजणाऱ्या भाषेत बोलत आहात. बाजीरावांनी काशीबाईंची समाधी भंग केली. सायंकाळच्या भोजनाची तयारी केव्हाच झाली होती, पण वर्दी द्यायचा धीर सेवकांना होत नव्हता. छावणीतल्या पहाऱ्यावर तास वाजत होता. पेशवे पुण्याला आले तरी त्यांना शनिवारात नवीन बांधलेल्या हवेलीत मुहूर्तानं प्रवेश करायला 15 दिवसांचा अवधी होता. पण तोपर्यंत फडावरच्या कामाची गर्दी उसळली होती. कोथरूडच्या छावणीमध्ये फडासाठी मोठा शामियाना उभारला होता. त्या शामियान्यात पेशवे 3ऱ्या प्रहरी जात असत. ते उशीर रात्रपर्यंत कामकाज पाहत तिथंच बसत असत. नानांना साताऱ्याला रवाना करायचं होतं. छत्रपतींची आज्ञापत्र रोज येत होती. म्हणून मुहूर्त पाहून पेशव्यांनी चिरंजीवांना साताऱ्याला पाठवलं. नेहमी साताऱ्याला नानांबरोबर राहणारे अंबाजीपंत पुरंदरे यावेळी गेले नाहीत. त्यांच्याकडून शिवभट आले आहेत म्हणता, तेव्हा त्यांना भेटायला हवं. आणि मग पुजाऱ्यांकडे वळून ते म्हणाले, शिवभटांना दौलतीचीच सेवा करताहेत. खुद्द महाराजांचा त्यांच्यावर जीव जडला आहे. पण ते आमचे चिरंजीव आहेत. गालात हसून बाजीराव म्हणाले, वारा पावसाच्या या मोहिमांचा त्यांना सराव व्हायला हवा. नाहीतर त्यांच्या शिकारी म्हणजे पाण्यातल्या माशांच्या, नाहीतर जंगलातल्या हरणांच्या एवढ्याच व्हायच्या. शाहू छत्रपतींच्या स्वाऱ्या शिकाऱ्यांना उद्देशून पेशवे बोलत होते हे लगेच सर्वांच्या लक्षात आलं. म्हणून त्यावर कोणीच काही बोललं नाही. ते पाहून बाजीराव पुढे म्हणाले, ठीक आहे नाना, खास दरबारासाठी उद्याच मुहूर्त पहा. सरदारांचे मानपान झाल्यावर आम्हाला इतरही बरीच महत्वाची कामं उरकायची आहेत. खुद्द स्वामी महाराजांना भेटून आम्हाला त्यांना सारी हकीकत सांगितली पाहिजे आणि पुढचे मनसुबे ठरवले पाहिजेत. आमच्या या सरदारांना त्यांच्या निरोपाचे विडे द्या.
त्यांच्या छावण्यांची व्यवस्था त्यांना पाहायची असेल. निरोपाचे विडे झाल्यावर सरदार डेऱ्यातून बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या प्रहरी मानापानाचा दरबार झाला. सरदारांना शिलेदारांना पेशव्यांनी रोख बक्षिसं दिली. लढाईत कामाला आलेल्यांच्या वारसाच्या याद्या फडावर तयार होऊन त्या छावणीत अंबाजी पंतांनी रुजू केल्या होत्या. त्या याद्यांना पेशव्यांची मंजुरी मिळाली. सूर्य मावळल्यावर बाजीराव आपल्या खासगीच्या डेऱ्यात आले. डेऱ्यात शामदानं प्रकाशत होती. समारंभाचा पोशाख बाजीरावांचा मर्जीतला हुजऱ्या कुवर उतरवित होता. त्यानं त्याच वेळी खबर दिली, पुण्याहून बंद मेणा आला आहे. स्वतःच्या विचारात गर्क असलेल्या बाजीरावांनी कुवरला विचारलं, काय म्हणालास? कुवरनं पुन्हा खबर दिली. ती ऐकताच बाजीराव स्वतःशीच हसले आणि त्यांनी विचारलं, मेणा कधी आला? प्रहर अर्धा प्रहर झाला असेल. आणि ही खबर आता देतो आहेस? श्रीमंत दरबारात होते. कुवर खाली मान घालून म्हणाला, अरे हो, खरंच. आणि मग लगबगीनं खासगीच्या डेऱ्यातून कुवर बाहेर पडला. खासगीच्या डेऱ्याला लागूनच काशीबाई साहेबांचा तंबू उभा केला होता. दोन्ही दालनांच्या मध्ये एक नक्षीदार पडदा सोडलेला होता. पडदा बाजूला सारून येसूदासी आत आली. पलीकडच्या दालनात बाईसाहेब आपली वाट पाहत आहेत. मुजरा करून तिने वर्दी दिली. त्यांना म्हणावं आम्ही आलोच. दासी डेऱ्यातून बाहेर पडली. पाठोपाठ जाळीचा पडदा बाजूला सारून बाजीराव काशीबाईंच्या दालनात गेले. दालन चौकोनी होतं. चारी बाजूंनी रंगीबेरंगी पडदे सोडून ते सजवलेलं होतं. पडद्यावर रामायण महाभारतातील वेगवेगळे प्रसंग कुशल चिताऱ्यांनी चितारलेले होते. पूर्वेकडे तोंड करून बाजीरावांसाठी छोटीशी बैठक तयार केली होती. बैठकीच्या शेजारी भरजरी शालू नेसून गळ्यात आणि हातात सोन्या मोत्यांचे अलंकार लेवून काशीबाई खाली मान घालून उभ्या होत्या. त्यांच्याजवळ दासी हातात रुपयाचं तबक घेऊन त्यात पंचारती ठेवून उभी होती. बाजीराव दालनात आले आणि क्षणभर तिथंच थपकून त्यांनी सगळीकडे पाहिलं. काशीबाईंची आणि त्यांची निमिषमात्र डोळे भेट झाली. मग काशीबाईंची नजर बाजीरावांच्या पायावर स्थिरावली. हीच ती पावलं. गेले 6 महिने ज्यांच्या दर्शनासाठी काशीबाई उत्सुक झाल्या होत्या, ती ही पावलं. वर नजर करून आपल्या पतीच्या डोळ्याला डोळा भेडवण्याची काशीबाईंना हिंमत होईना. क्षण 2 क्षण असेच गेले. आपल्या पत्नीच्या त्या गोऱ्यापान चर्येकडे आणि अलंकारानं सजलेल्या देहाकडे पाहत बाजीराव तिथेच खिळून उभे राहिले. मग भानावर येऊन काशीबाई म्हणाल्या, इकडे बैठकीवर बसायचं. हलकेच पावलं टाकत बाजीराव बैठकीवर येऊन बसले. दासीच्या हातातून तबक घेऊन काशीबाईंनी बाजीरावांच्या कपाळावर कुंकुम तिलक रेखला. मग त्यांच्या भरजरी पागोट्यावर अक्षदा टाकल्या. चाफेकळी नाकात रत्न जडवलेली 5 माणकांची मुठी एवढ्या आकाराची नथ होती. तिला काशीबाईंनी हलकासा झटका देऊन मागे सारण्याचा निष्फळ प्रयत्न केला. मग तबक हातात धरून बाजीरावांना 3दा ओवाळलं. बाजीरावांनी बोटातली अंगठी काढून तबकात टाकली. तबक घेऊन दासी दालनाबाहेर गेली. काशीबाई मागे सरून कनाथीजवळ उभ्या राहिल्या. बाजीराव लोडाला टेकून बसले. त्यांनी विचारलं, तुम्ही आल्याचं आत्ताच आम्हाला समजलं. आम्ही सकाळपासून वाट पाहत होतो. पतीचे शब्द कानावर पडताच काशीबाईंचे गाल लाल झाले. अजूनही त्यांनी पतीच्या डोळ्याला डोळा दिला नव्हता. तशीच मान खाली घातलेली असताना त्या म्हणाल्या, आज प्रातःकाळी इथे आम्ही येणार होतो, पण... आणि बोलताना त्या अडखळल्या. पण मग काय झालं? बाजीरावांनी उत्सुकतेनं विचारलं. इकडे येण्यासाठी सकाळी योग्य मुहूर्त नव्हता असं सासूबाईंनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे सकाळचं येणं तहकूब करून आम्ही आता 3ऱ्या प्रहरी इथे आलो. मंजूळ आवाजातले आपल्या पत्नीचे शब्द बाजीरावांना आनंद देत होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्मिताची एक रेषा उमटली. ते म्हणाले, मातुश्रीबाईंनी खरोखरच असं सांगितलं का पुण्यात यायला आम्हाला लवकरचा मुहूर्त मिळाला नाही याची परतफेड करण्यासाठी तुम्ही हे सांगता आहात? काय हे इकडून बोलणं? आजतागाय तिकडच्या पायाशी कधी प्रतारणा केली आहे? नाही, ते आम्हाला माहीत आहे. पण पुण्यात आपल्या हवेलीत यायला आम्हाला लवकरचा मुहूर्त मिळाला नाही म्हणून आमचंच मन आम्हाला खात होतं. ती शंका यावेळी मनात आली. तिकडच्या पायांच्या दर्शनाला आम्हाला मुहूर्ताची जरुरी नसते, पण काही रिवाज असतात. ते पाळण्यासाठी मनात नसलं तरी आम्हाला थांबावं लागतं. होय,
आम्हाला त्याची जाणीव आहे. मोहिमेवर आम्ही होतो तेव्हा तिथं तुम्ही आम्हाला कुलदैवताचा अंगारा पाठवला होता, तेव्हाच हे आमच्या लक्षात आलं. पण इकडून मात्र आमची आठवण होत नाही असं दिसतं. कशावरून म्हणताय? कारण मोहिमेवरून आपली एवढी पत्र येत होती. चिरंजीव आपले खलिते आल्याचं सांगत होते. पण एकदाही त्या खलित्यातून इकडून आमची चौकशी करणं झालं नाही. इतका वेळपर्यंत बाजीरावांच्या पावलांकडे नजर ठेवून बोलणाऱ्या काशीबाईंनी आता आपली मान वर उचलून बाजीरावांच्या नजरेला नजर भिडवली. पत्नीच्या त्या मोठ्या आणि भावपूर्ण डोळ्यांमध्ये बाजीरावांना करुणा आणि असहाय्यता भरलेली दिसली. काशीबाईंनी त्यांना शब्दात पकडलं होतं. हसण्याचा प्रयत्न करत बाजीराव म्हणाले, शत्रूनं टाकलेल्या व्यूहातून कसं चतुराईनं निष्ठायचं ते आम्ही जाणतो. पण तुम्ही मात्र यावेळी आमच्यावर बिनतोड मात केली आहे. आमच्यापाशी त्याला उत्तर नाही. पुन्हा नजर खाली वळवून काशीबाई म्हणाल्या, ह्यात मात कसली करायची आणि आम्ही ती काय करणार? सहज मनात आलं, जे सल्लं ते ओठातून बाहेर पडलं इतकंच. इकडून ते विसरून जावं. मागं 2-3 वर्षांपूर्वी इकडून स्वारीसाठी बुंदेलखंडात जाणं झालं. त्याची ह्यावेळी सारखी याद येत होती. का? त्याची याद येण्याचं कारण काय? जसं काही इकडे ठाऊक नसेल. आमच्याच तोंडून ऐकण्यात काही विशेष आनंद आहे का? आपल्या तोंडून ऐकण्यातच विशेष आहे म्हणून तर आम्ही विचारतो. त्यावेळी बुंदेलखंडात आपण हातघाईची लढाई घेतली. महम्मद खान बंगशाचा पराभव केला. त्या रात्री मोहीम संपल्यानंतर इकडून काय करणं झालं होतं ते आठवतं? तुम्ही सांगा म्हणजे आम्ही आठवलं तर हो म्हणतो. लढाई घेतली त्याच रात्री पेशव्यांनी इकडे आणि दक्षिणेत सगळीकडे खलिते पाठवले. पण ते लिहिण्यापूर्वी आम्हाला एक खासगी पत्र लिहिणं झालं होतं. खास माणसाबरोबर ते आम्हाला पाठवलंही होतं. हो हो, आता याद आली. त्या पत्राचं काय? ते पत्र आम्ही किती जपून ठेवलंय आणि स्वारी नसली म्हणजे किती वेळा आम्ही ते वाचतो याची इकडून कल्पना येणार नाही. एवढा मोठा जबरदस्त गनीम तो मारून काढल्यानंतर प्रथम आमची आठवण आली असं त्या पत्रात लिहिलं होतं. मग सुस्कारा टाकून काशीबाई पुढे म्हणाल्या, पण यावेळची मोहीम फार वेगळी होती असं चिरंजीव म्हणाले. म्हणून कदाचित पत्र पाठवलं नसेल. होय, ते बरोबर आहे. बुंदेलखंडातील आमची मोहीम शत्रूशी होती, तर ह्या वेळेची मोहीम ही आपापसातली होती. त्यावेळची एक गंमत आम्हाला यावेळी आठवते. आता काशीबाईंच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं होतं. त्या धीटपणानं आपल्या पतीच्या नजरेला नजर देत बोलत होत्या. काय आठवलं? बुंदेलखंडाहून जे पत्र पाठवणं झालं होतं त्यात बुंदेलखंडातल्या बायकांच्या बद्दल मोठं मजेदार लिहिलं होतं. काहीतरी वेडेपणा केला असेल आणि तुम्ही तो लक्षात ठेवला असेल. बाजीराव हसत हसत म्हणाले, इकडून वाटल्यास वेडेपणा म्हणावा, पण आमच्या मात्र तो चांगला लक्षात आहे. बुंदेलखंडातल्या बायका फार रूपवान असतात असं काहीसं लिहिलं होतं. त्याच्या पुढे असंही लिहिलं होतं की या रूपवान बायकांचा उपयोग करून तिकडे बुंदेली लोक पैसा मिळवतात आणि त्याबद्दल पत्रात एक म्हणही लिहिली होती. आठवली ती. वाह, न आठवायला काय झालं? आमचे मल्हारराव आणि राणोजी शिंदे कधी आम्हाला भेटले आणि आमच्या गप्पा निघाल्या म्हणजे त्यात कितीदा तरी त्या बुंदेलखंडाच्या स्वारीची उजळणी होते. आम्हाला पहिल्यांदा ती म्हण मल्हाररावांनी सांगितली. बुंदेले लोक फार काबूची लेख देऊन जावयाला मारणार. होय, बरोबर, हीच म्हण. लेख देऊन जावयाला मारणार आणि त्याच्या पुढे स्वारीनं लिहिलं होतं, बरं झालं आपल्याला लेख नाही, नाहीतर मोठा अनवस्था प्रसंग आपल्यावर आला असता. वा, तुम्ही अगदी अक्षरनी अक्षर लक्षात ठेवलेलं दिसतं. या अशा इकडच्या आठवणींवर तर आम्ही जगत असतो. काशीबाईंनी डोळे मिटले. आठवणींचा पट त्यांच्या नजरेसमोरून सरकू लागला. प्रेमाच्या ओलाव्यानं शब्द बाहेर पडत होते. महिनोन महिने इकडून स्वारीवर राहणं होतं. आम्ही नुसती वाट पाहत असतो. ते वाट पाहणं संपता संपत नाही. दिवस उगवतो आणि मावळतो. चांदण्या रात्री येतात आणि संपतात. हवेत सुखद थंडी येते आणि ती हळूहळू कमी होते. वैशाखातली लालसर पहाट डोळ्यांना सुखवीत नाही किंवा संध्याकाळचा मंद पश्चिमी वारा त्यावेळी हवा हवासा वाटत नाही. नुसत्या इकडच्या आठवणींवर हे दिवस आम्ही ढकलत असतो. वा, आज तुम्ही आम्हाला अगदी न समजणाऱ्या भाषेत बोलत आहात. बाजीरावांनी काशीबाईंची समाधी भंग केली. सायंकाळच्या भोजनाची तयारी केव्हाच झाली होती, पण वर्दी द्यायचा धीर सेवकांना होत नव्हता. छावणीतल्या पहाऱ्यावर
तास वाजत होता. पेशवे पुण्याला आले तरी त्यांना शनिवारात नवीन बांधलेल्या हवेलीत मुहूर्तानं प्रवेश करायला 15 दिवसांचा अवधी होता. पण तोपर्यंत फडावरच्या कामाची गर्दी उसळली होती. कोथरूडच्या छावणीमध्ये फडासाठी मोठा शामियाना उभारला होता. त्या शामियान्यात पेशवे तिसऱ्या प्रहरी जात असत. ते उशीर रात्रपर्यंत कामकाज पाहत तिथंच बसत असत. नानांना साताऱ्याला रवाना करायचं होतं. छत्रपतींची आज्ञापत्र रोज येत होती. म्हणून मुहूर्त पाहून पेशव्यांनी चिरंजीवांना साताऱ्याला पाठवलं. नेहमी साताऱ्याला नानांबरोबर राहणारे अंबाजीपंत पुरंदरे यावेळी गेले नाहीत. त्यांच्याकडून शिवभट आले आहेत म्हणता तेव्हा त्यांना भेटायला हवं. आणि मग पुजाऱ्यांकडे वळून ते म्हणाले, शिवभटांना